संविधानाचं बाबासाहेबांनी जेव्हा संविधान दिलं आणि बाबासाहेबांचा जर आपण संपूर्ण लहानपण पाहिलं गेलं तर मनाच्या श्लोकांचं बाबासाहेबांवर बऱ्यापैकी परिणाम दिसला आणि म्हणूनच शिक्षणाने आणि मन मजबूताने विचाराची पगडा तर बाबासाहेबांनी आपल्याला संविधान दिलं आणि बाबासाहेबांच्या संविधानामध्ये ज्याला खरं संविधान कळत असेल त्याला प्रत्येक ठिकाणी जरी वाक्यात हे नसली तरी त्या संविधानामध्ये चांगलं वर्तन करणारा नागरिक घडावा हेच दाखवत आहे. अधिकार दाखवत आहेत, अधिकाराबरोबर कर्तव्य दाखवली आहेत. मग अधिकार आणि कर्तव्य त्याच्यामध्ये जर एक छोटी पुसट मनाच्या श्लोकांची जर रेग असेल तर ते अधिकारही चांगले बनतील आणि कर्तव्यही चांगले होतील. आता कोणाला काय पचवायचं असेल ते बाबासाहेब मिळालेले आहेत. फक्त एवढंच आहे की हा त्यांचं संशोधन जे आहे ते कुठल्या पुस्तकात त्यांना हे संशोधन झालेलं आहे त्याचा त्यांनी खुलासा करावा. त्या मनाच्या श्लोकांमधनं चांगला सुदृढ नागरिक घडावा या उद्देशाने परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचं संविधान त्याला अनेकांना असं वाटतं मी जोडलं गेलं आहे. कोणाची त्या माध्यमातून जर मनं दुखली असतील तर मी माफी मागते, पण माझा उद्देशच वेगळा होता. पण तरी पण कोणाची मनं दुखली असेल तर मी माफी मागते. पुन्हा अशी जोडणी माझ्याकडनं कधीच होणार नाही. ब्युरो रिपोर्ट HN नेटवर्क.